तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचा विदर्भ पोलीस पॉइंट आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत जे की पोलीस भरतीच्या, तलाठी भरतीच्या तसेच वनरक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे समाज सुधारक आहे मित्रांनो, तर त्या टॉपिकवर आज समाज सुधारक या टॉपिकवर आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर बघा, महात्मा ज्योतिबा फुले. तर हे महात्मा ज्योतिबा फुले आहे मित्रांनो, ते आपल्या पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा मित्रांनो, तुम्हाला समाज सुधारक या टॉपिक वरती प्रश्न हमखास येतोच मित्रांनो. त्यासाठी आपण आज स्पेशली व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ नक्की बघा. तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे येथे झालेला होता. तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, त्यांचे निधन झाले होते 28 नोव्हेंबर 1890. तर या दोन्ही तारखा तुम्हाला पाठांतर करायच्या आहेत मित्रांनो आणि लक्षात ठेवायच्या आहेत, कारण परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेला असतो मित्रांनो. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्याच्यानंतर भारतीय समाज क्रांतीचे जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जात होते. तर हे सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो, माहिती व्यवस्थित पहा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तर त्याच्यानंतर बघा, त्यांनी मुलींची शाळा पुणे भिड्यांच्या वाड्यामध्ये 1848 मध्ये स्थापन केली होती मित्रांनो. तर ही पहिली शाळा होती. त्याच्यानंतर पहिला पुनर्विवाह घडून आणला 1864 मध्ये. हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो, तुम्ही सोबतच लिहून आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा, बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी 1863 मध्ये केले होते. हा सुद्धा प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर दीनबंधू वृत्तपत्र 1877 मध्ये त्यांनी सुरू केलेले होते मित्रांनो. दीनबंधू वृत्तपत्र याच्यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, महत्वाचा म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, ह्याला स्टार मार्क करून ठेवा, कारण हा प्रश्न कित्येकदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे आणि समोरच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचा हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोबतच वहीमध्ये लिहून घ्या. तर बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कधी केली होती? तर ते केली होती 24 सप्टेंबर 1873 मध्ये. ही तारीख खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर कुठे केली होती? तर ते पुण्यामध्ये केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. त्याच्यानंतर बघा, त्यांचे महत्वाचे ग्रंथ आहेत मित्रांनो. तर सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर गुलामगिरी आणखी आहेत मित्रांनो, ते बघा खाली दिलेल्यातच मी संपूर्ण तुम्हाला वाचून सांगते. तर बघा, त्यांचे साहित्य आहेत तृतीय रत्न 1855 मध्ये त्यांनी प्रकाशित केला होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा 1869 मध्ये. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही बघा. त्याच्यानंतर ब्राह्मणांचे कसब हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. तुम्ही सोबतच आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. ब्राह्मणांचे कसब 1869. त्याच्यानंतर गुलामगिरी 1873 मध्ये. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड 1883. याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल तर महात्मा ज्योतिबा फुले या समाज सुधारक याच्यावर कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्न येतोच मित्रांनो, म्हणून तुम्ही याच व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती क्लिअर करा. त्याच्यानंतर बघा, सार्वजनिक सत्यधर्म कधी केले होते त्यांनी? तर ते 1891 मध्ये. त्याच्यानंतर अस्पृश्यांची कैफियत, हे सर्व तुम्हाला पाठांतरच करायचे आहेत मित्रांनो, तरच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. अस्पृश्यांची कैफियत हा सुद्धा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज आपण आताच बघितलं होतं, त्याची स्थापना झाली होती पुण्यामध्ये 24 सप्टेंबर 1873 मध्ये. तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. त्याच्यानंतर ज्योतिबांवर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथांचा प्रभाव होता. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे. तर हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. महात्मा ज्योतिबा फुलेंवर कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता असा प्रश्न येतो मित्रांनो, तर तुम्हाला उत्तर मध्ये लिहायचं आहे थॉमस पेन त्यांचं नाव आहे आणि राईट्स ऑफ मॅन व कॉमन सेन्स हा त्यांचा म्हणजे ग्रंथ होता.
त्याच्यानंतर शिवजयंतीची सुरुवात खूपदा परीक्षेमध्ये विचारल्या गेलेली आहे. तर शिवजयंतीची सुरुवात झाली होती 1869 मध्ये. त्याच्यानंतर महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली होती. तर तो वर्ष आहे मित्रांनो 1870. त्याच्यानंतर शिवजयंती उत्सवास राष्ट्रीय स्वरूप कधी प्राप्त झाले होते? तर ते 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी केलेले होते. तर हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याला स्टार मार्क करून ठेवा कारण परीक्षेमध्ये प्रश्न येतो. त्याच्यानंतर बघा, ज्योतिबांबद्दलचे गौरवोद्गार काय होते? तर बघा, त्यांना समाज क्रांतिकारक म्हणून सुद्धा ओळखले जात होते. त्याच्यानंतर खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जात होते. महात्मा ज्योतिबा फुले यांना समाज क्रांतिकारक या नावाने ओळखले जात होते आणि खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार म्हणून ओळखले जात होते. त्याच्यानंतर त्यांना पदवी महात्मा ज्योतिबा यांना पदवी कधी मिळाली होती? तर 1888 मध्ये विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनीही त्यांना महात्मा म्हणून पदवी दिलेली होती मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महात्मा गांधी महात्मा गांधी फुलेविषयी काय म्हणत होते? तर ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे महात्मा गांधी म्हणत होते. त्याच्यानंतर धनंजय कीर यांनी ज्योतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे संबोधले होते. तर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, हा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर डॉक्टर धनंजय कीर यांनी ज्योतिबांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे संबोधले जात होते. तर हा प्रश्न IMP आहे मित्रांनो, वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ ज्योतिबांना दिला होता. तर परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न कसा येतो? हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ कुणाचा होता? तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तो ग्रंथ होता. तर हा ग्रंथ ज्योतिबांना कुणी दिला होता असा प्रश्न येतो मित्रांनो. तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांना दिलेला होता. तर ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आपण जास्तचा वेळ घेणार नाही तुमचा. आपण 100% उपयुक्त माहिती तुम्हाला देणार आहोत. तर बघा, एकाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महात्मा ज्योतिबा फुले यांचे महत्त्वाचे पॉइंट्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, इतर कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर प्रश्न येईल मित्रांनो. तर ते संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेल. तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि नवीन असाल तर आपला विदर्भ पोलीस पॉइंट हा YouTube चॅनल आहे मित्रांनो. तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. समोरचा व्हिडिओ होणार आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचे जे महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहितीचे पॉइंट आहेत मित्रांनो, त्याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.